तर जय महाराष्ट्रने यवतमाळ वासनाकांडाची बातमी लावून धरली आणि अखेर गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनाही याची दखल घ्यावी लागली। पालकांचं संतप्त आंदोलन, सैतान शिक्षक यावर काय कारवाई करणार या संदर्भात आता आपण थेट राम शिंदे यांच्याशीच बातचीत करणार आहोत। आपल्यासोबत राम शिंदे स्वतः उपस्थित आहेत। शिंदेजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यवतमाळ प्रकरणामध्ये पोलिसांनी आता काय कारवाई केलेली आहे? लैंगिक शोषणाच्या संदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये 29 तारखेला पहिली तक्रार दाखल झाली। काल दुसरी तक्रार झाली। त्या अनुषंगाने या तक्रारीच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी त्याच्यामध्ये दखल घेतलेली आहे। 2 शिक्षक आणि मुख्याध्यापक याला अटक देखील केली आहे। परंतु ही अटक केल्याच्या असली तरी पालकांच्या मध्ये मोठा प्रक्षोभ आहे। पालक मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शने करतायत। निश्चित स्वरूपामध्ये पालकांचं दुःख हे वेगळे आहे। मुलांना शाळेत पाठवल्याच्या नंतर त्यांचं लैंगिक शोषण केलं जातं या दृष्टिकोनात त्यांचा प्रक्षोभ आहे। पण मला असं वाटतं की या संदर्भामध्ये पोलिसांनी आवश्यक ती कारवाई केलेली आहे। त्याच्याकडे लक्ष देखील दिलेले आहे। SIT नेमलेली आहे। त्याच्यामध्ये PI आणि त्यांना संबंधित 6 लेडीज PSI दिलेले आहेत। 20 कर्मचारी नेमले की विशेष करून ह्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पुराव्यासहित ही केस दाखल झाली पाहिजे आणि दोषींवरती कारवाई झाली पाहिजे। सर्वांना एकत्रितरित्या आपण याच्यामध्ये अटक करता आलं पाहिजे। या दृष्टिकोनातून स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम देखील आपण नेमलेली आहे। 3 जणांना अटक केली आहे। त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्ष देखील तिथे पोहोचलेल्या आहेत। त्यांच्याकडे देखील तक्रार झाली आहे आणि म्हणून यामध्ये पोलिसांनी ही दखल घेतलेली आहे। पोलीस कारवाई करते आणि मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की पालकांनी याच्यामध्ये सहकार्य करण्याची आवश्यकता आहे। आपल्याला जे जे वाटतं ते पोलिसांमध्ये त्यांनी अफिडेविट किंवा पण शिंदेजी, सगळ्यात